आता काय करता असंच पैसे द्यायला निवडून यायले काही काय सांगायचे तुम्ही पैसे द्यायला बायाला बायाला पैसे देऊन यायला निवडून हा देशी दारू द्यायला निवडून की त्याला पैसे घ्या म्हणाले कसंही ते न तरीच वरी अहो विकास म्हणजे दलाला जगल्यावर विकास न आम जनतेपर्यंत विकास पोहोचायला पाहिजे नाही पैसे कोण खाली ती विकास कोणता पाहिजे होता? कोणता केला? कोण केलं विकास कोणाचा झाला मग? कोणाचाच झालं नाही अशोकरावचा झाला फक्त पैशामुळे कुठला वाढलाय याच्यामधून 200 मग कारखान्यानं इथं पैसे वाटायला टनाला 200 रुपये कमी करून इथं पैसे वाटायले रस्ता नाही काय नाही इलेक्शन आलं की द्या पैसे घ्या वोट द्या पैसे घ्या वोट है इथं इसके वास्ते जो है अशोक चौहान साहब के पास हम सब गए थे। उस टाइम उन्होंने ये बोला कि हम अभी सत्ता में नहीं है, हम खासदार नहीं है। खरता पाटिल चिखलीकर था उस टाइम, तुमने उसको जिता कर दिए बोले, मैं उस टाइम गिर गया बोले, उसके वजह से मैं अभी सत्ता में नहीं हूँ बोले, ये सेंट्रल गवर्नमेंट का काम है बोले, ये मैं नहीं कर सकता बोले, इसके वास्ते मुझे आप फोर्स मत करो बोले। 10वीं के बाद है कि नहीं यहाँ पर धर्माबाद या तो नांदेड़ जाना पड़ रहा है स्कूल को, कॉलेज के वास्ते कॉलेज नाही आहे। शेतकऱ्यासाठी काय मार्केट नाही काहीच नाही तर कुठलं काही सोयाबीन निघायला नाही काहीच नाही तर काहीच नाही तालुका आहे मग आता काही उपयोग नाही त्याचा अस्सलाम वालेकुम, माझा महाराष्ट्र न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मेरे भाइयों। आज हम मुदखेड़ आए हुए हैं। यहाँ पर मुदखेड़ में किस तरीके के लोगों के प्रश्न हैं ये हम लोगों से जानते हैं। कई लोगों ने हमको यहाँ पर कहा कि ये इतवारा का यहाँ एक संडे के दिन जो है यहाँ पे रविवार बाज़ार भरता है और इस बाज़ार में किस तरीके से लोगों को परेशानी होती है। कई सालों से लोगों की मांग थी कि जिस तरीके से यहाँ पर जो रेलवे गेट था उस गेट के ऊपर से एक ब्रिज बनाया जाए, लोगों को जो है तो परेशानी ना हो। मगर कई लोगों का ऐसा आरोप है कि एक अंडरग्राउंड ब्रिज बनाएगा जिसकी वजह से कोई लोग वो वापरते नहीं और यहाँ पर रेलवे आने के बाद यहाँ अपघात हो सकता, बाज़ार के लोगों का यहाँ पर उनके पेट पे मारे गया और जो बाज़ार के लोग जो है इधर से उधर जाते आते थे, आज इन दुकान वालों का जो है पूरा धंधा बंद हो गया। इस तरीके का आरोप है और लोग अपनी जान हथेली में लेकर ये फाटक पार करते हैं। इस तरीके का यहाँ पर कोई सुविधा नहीं है और जो पर्याय मार्ग जो रहता ब्रिज होना लोखंडी वो बनाने का लोगों ने वादा किया। किस तरीके से लोग जो है जान जोखिम में डाल के यहाँ जा रहे हैं देख सकते हैं आप। दूसरा एक और ब्रिज होना देखो वहाँ से आगे से और ब्रिज होना, एक और ब्रिज का अंडरग्राउंड ब्रिज वो बाहर से बहुत ये गांव में से एक अगर बना दिए तो समस्या खत्म हो जाती लोगों की सब। हे नुकसान झालं त्याचं काय मिळालं का? नाही नाही काय सरकार तर म्हणते आम्ही सगळं केले म्हणून आले नाहीत बाबा अजून लीडर लोकांचं काम होय आमचं सामान्य माणसाचं होय काय नाही असं वाटते की नाही तुम्हाला की हा ते जीव तक हातीत घेऊन हो हो जातात मात्र आता हे सामान्य माणसाचं काही खरं नाही। आता हे लीडर लोकांचं काम होतं हे आता हे मधून हम रस्ता येच होता, आता हे रस्ता आहे तर गेट आहे म्हणून आता लोक जात येतच राहतात, जवळ आहे म्हणून काय काही नाही सर, हे रस्ता व्हायला पाहिजे। किती वर्षापासून असं लोक त्रास 1 वर्ष झाले गाड्या वगैरे ज्या मोठ्या फुल झाला पण सर तिथं पावसाळ्यामध्ये पाणी थांबत आहे, ज्याला लांब होते किंवा तिकडून ट्रॅफिक जास्त होते इथून लोक खालून जातात। हा खालून जातात, काय दगा फटका झाला तर कसं होईल लोकांचं। रेल्वे येत राहते लोकांना दिसत नाही कधी कधी। शेतकरी माणूस येतात इथं आज आपलं काही घेऊन साहित्य तर कसं जातं? आता तेच मग लोकांना त्रास होतो ना जाण्यासाठी, उड्डाणपूल करण्यात यावं काहीतरी, लोकांसाठी रोजगार करण्याचा त्यानं काही विचार करावा, काही MIDC करावी मुखेडमध्ये होणार होती MIDC. ते होणार होते ते जाहीर करतायत पण काही इथं दिसत नाही ना आपल्याला। म्हणजे जाहीर फक्त कागदावर जाहीर करतायत त्यानं आश्वासन देत आहेत, आश्वासनाचं काही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही। इलेक्शन आलं की त्याला दिसत आहे काही इथं येण्यासाठी पण काही अजून काही दिसत नाही ना। इलेक्शन झालं, खासदारकीचं इलेक्शन झालं, अजून काही दिसत नाही ना। हर 5 साल में खाली आश्वासन ही देते कि आपको मार्केट बना कर देंगे, आपको MIDC बना कर देंगे, MIDC ऑफिस आएगा और मार्केट बना कर देंगे, आपका फ्रूट का मार्केट बना कर देंगे। 5 साल जाने के बाद इलेक्शन होने के बाद कोई पूछता नहीं है इसे, इसके बारे में कोई निकालता नहीं। इसके वास्ते जो है अशोक चौहान साहब के पास हम सब गए थे। उस टाइम उन्होंने ये बोला कि हम अभी सत्ता में नहीं है, हम खासदार नहीं है। खरता पाटिल चिखलीकर था उस टाइम, तुमने उसको जिता कर दिए बोले, मैं उस टाइम गिर गया बोले, उसके वजह से मैं अभी सत्ता में नहीं हूँ बोले, ये सेंट्रल गवर्नमेंट का काम है बोले, ये मैं नहीं कर सकता बोले, इसके वास्ते मुझे आप फोर्स मत करो बोले। कितने सालों से मांग है लोगों की? ये मांग तो जिस दिन हुआ, जब ऐसा सोच रहे थे कि 1-2 दिन के वास्ते बंद होएगा, जब वो रात जब काम शुरू हुआ तो
तो उसके लिए पूरा हमेशा के लिए बंद कर दिए। जिस तरीके से देख सकते हैं यहाँ पे रेल आ रही है और लोग जो है किस तरीके से यहाँ पे अपनी जान जोखिम में डाल के जा रहे हैं। ये रेल जा रही है और लोग भी है, ये नीचे से इलीगल तरीके से लोग अपनी जान को हथेली में लेकर यहाँ पर जाते हैं। और उसके बाद भी कई दफ़ा अशोक चव्हाण का बोलना है कि मुदखेड का कोई भी हमने अभी तक कोई विकास नहीं छोड़ा। कुठं आहे तुम्हाला दिसायला की इथं ठीक आहे, इथं जावं लागायला खालून वरून कुठं आहे ते पैसे कोण खाली नाही पैसे कोण खाली ते विकास कोणता पाहिजे कोण केलाय विकास कोणाचा झाला मग कोणाचाच झाला नाही अशोकरावचा झाला फक्त पैशामुळे टोळ्या इतकं पाणी आहे त्याच्या बेरीजमध्ये बरसातीमध्ये मग ह्या मुदखेड आता काहीच राहणार नाही विकास काहीच नाही फक्त कागदावर विकास आहे त्याचा MIDC आणणार होते इकून खाली ते ना शंकरराव चव्हाण उसाला भाव हो सोयाबीन कुठला भाव आहे सप्टेंबरचा ऊस हाजापूरचा हो मी अजून तोडला नाही काल भांडणं करून कारखान्यावर आल्यानं आज टोल टाकले ते 6-8 कोयते हात कुठं नाही आणणार भावरावला वाढलं का भाव वाढलं का कुठला वाढला आहे याच्यामधून 200 मग कारखान्यानं इथं पैसे वाटायला टनाला 200 रुपये कमी करून इथं पैसे वाटाले ठेवला किंवा खताच्या पोत्याचा हा काय मिळाले 2000 रुपये पोतं झाले खताचं एक सोयाबीनचा भाव 4000च्या मध्येच आहे तेच आहे 4000च्या मध्येच आहे खताचा भाव वाढायला आणि सोयाबीन तेच आहे कापसाचा 7000 आहे हा कमीच आहे काय करणार आहे शेतकरी आणि बॅगला 2 क्विंटल 3 क्विंटलच्या वर कापूसच नाही आता काय करता असंच पैसे द्यायला निवडून यायले काही काय सांगायचे तुम्ही पैसे द्यायला बायाला पैसे देऊन यायला निवडून हा देशी दारू द्या निवडून की त्याला पैसे घ्या म्हणाले कसंही ते न तरीच वरी ज्या पद्धतीने अनेक आश्वासन देतात अशोक चव्हाणाचं असं म्हणणं आहे की मुदखेडमध्ये कुठलाही विकास आम्ही शिल्लक ठेवले नाही आणि शेतकऱ्यांना शेतीभाव भेटतो ऊसाचा भाव वाढलेला आहे आणि आम्ही कारखान्यावर ऊस घेणं सुरू केलेलं आहे परंतु अनेक लोकांचे प्रश्न आहेत की इथं एक पर्याय मार्ग पाहिजे होतं आणि MIDC यांना जो युवकांना बाहेर रोजगारासाठी जावं लागतं त्यासाठी काय केलेलं ते विचारणार शेतामध्ये पाणी आहे काम करावं शेतामध्ये पोट भरते शेतकऱ्यांचे प्रश्न जे होते ते सुटले असं सुटलं शेतकऱ्याचे 100-1000% सुटले जमीन जी आहे ना नगरपालिकेचे नावानं नाही जमीन किराय म्हणून आहे हे नावानं करावं फलाट एवढेच इथून हे जे इथून आहे ना पट्टा असा गायरांचा पट्टा आहे ना ते गावठी जमीन आहे वरून ब्रिज व्हा इकून तिकून जायसाठी ब्रिज व्हा वरून ब्रिज व्हा आणि हे जे पट्टा आहे ते नावानं व्हा हे इथून तिथून नावानं नाही साधं जमीन किरायावर आहे बघा नगर परिषदेच्या जमीन किराय म्हणून आहे भेटले कोणाला नहीं भेटले यहाँ पर कई ऐसे मुद्दे हैं जो ब्रिज को लेकर है, यहाँ के उड़ान पुल को लेकर है, शेतकरियों का जो है उनको उनके माल को भाव नहीं है, शेतकरियों के वास्ते मार्केट होना, ऐसे कई लोगों ने बोले। मगर सबसे अहम हमको ऐसा मुद्दा दिखा कि ये यहाँ पे सेंट्रल गवर्नमेंट का आता रेलवे, मगर उसका ब्रिज बनना चाहिए, ऐसा लोगों का बोलना है। और अशोक चव्हाण तक भी ये मैसेज जाना चाहिए कि यहाँ पर जो है रोज़गार के लिए बच्चों के एक MIDC की मांग की गई, वो कई दिनों से रखी प्रलंबित है, वो भी होना। और यहाँ पे शेतकरियाँ हो या लोगों के लिए यहाँ पे एक पर्याय मार्ग लोखंडे ब्रिज, उड़ान पुल बोले यानी बनाई जाए, ऐसी भी मांग हो रही है। शेतकऱ्यासाठी काय मार्केट नाही, काहीच नाही तर कुठलं काही सोयाबीन निघायला नाही, काहीच नाही तर काहीच नाही, तालुका आहे मग काही उपयोग नाही त्याचा। मुलांसाठी असं म्हणलं गेलं होतं अनेक वेळ की इथं MIDC करतो म्हणून, हो करतो म्हणले, कुठले आश्वासन दिले, आश्वासन देऊन ते व्हायला गेले। त्यानं सांगितलं होतं की साहेबांना इथं केळीचं आपलं फुलाचं मार्केट मी या 4 दिवसात 5 वर्षामध्ये बनणार, फुलाचं मार्केट नाही ना, फुल मार्केट बाहेर गावी पडू नये असं यासाठी MIDC झाली पाहिजे। हां झाली पाहिजे ना, रोजगाराच्या हाताला काम लागलं पाहिजे, रोजगार गावातल्या गावात त्याला तयार झाली पाहिजे, सगळ्याचं विचार। अहो इथून समोरून एक उडान पूल पाहिजेत होता, उडान पूल। हे गर्दी आता दिसाली की तुम्हाला किती गर्दी व्हायली, काय नाही, खालून तसंच वाकून जावं लागेल। तसंच आता जलमच गेला वाकण्यामध्येच, कुठं दिसायला का तुम्हाला विकास काय? आम्ही बघितलं रेल्वे आली की खांदा काय झालं तर अपघात, आता ते गेला तर गेला, त्याला कोण विचारणार आहे? विकास कशाला म्हणतात मामा? अहो विकास म्हणजे 4 दलाला जगल्यावर विकास न, आम जनतेपर्यंत विकास पोहोचायला पाहिजेत। ते योजना नाही नाही नाही, हे फक्त यायच्या यायलाच, हे जे नवीन आले ते की नाही, हेच श्रीमंत होणारे होतं, आम जनता खाली गेली। साहेबाबद्दल काय नाही, पूर परिस्थिती झाली की नाही, 100% जिथं नुकसान झालंय, जे पाण्यानं गेलं नाही त्याला तेवढाच मावेजा भेटला आणि गेलं त्याला तेवढाच भेटला,
आता फायद्यात कोण आहे बघा, हे न्याय पाहिजेत. तुम्ही जेव्हा माल घेऊन येतात इथं बाजारपेठ आहे का इथं? म्हणजे बाजारपेठ काची आली हो इथं? नांदेडला जावं लागते, इथं काहीच नाही. सोयाबीन वगैरे काय? सोयाबीन नांदेडला कुठे बी करू काहीच नाही. नाही नाही नाही, इथं बारडला नाही. होय हो, मग आता करावं कोण करेल? मार्केट कमिटी फक्त नावाला आहे. वरून गेलं चांगलं होतं पहिलंच. हा, या पूल झाला पाहिजे, समजा पाहिजे मग करायला कोणी तो पट्टीने आले अवघड झाली. आता हे लोक लावून तरी त्या पट्टीहून इथं उडान पूल केला इथं तो सोयीस्कार पडते. मार्केट वगैरे इथं मार्केटच नाही ना, सोयाबीनचं मार्केट नाही इथं कुठं रोड नाही शासकीय. आता डोंगर खडा नसता मग किती माळकोटाला लागते मार्केटला. नांदेडला नसतं परवडलं काय? कोणी बी आता 4,000 चाललं तर कोणी 3,000मध्ये घेते सोयाबीन घाले. मग त्या सोयाबीनचं तर कायच आहे सोयाबीन आधीच 2 क्विंटल 3 क्विंटल झाले लोक झाले, त्याच्यामध्ये काय मतलब आहे मला सांगा तुम्ही? 20,000 रुपये खर्च याला एका सोयाबीनच्या पिशवीला, आणि खताचे भाव वाढले 3,000 रुपये सोयाबीन, 4,000 रुपये सोयाबीन चाललंय. काय पिकणार आहे मग? शेतकरी कर्जबाजारी कशामुळे? मला अशा मोचवाला आहे. नंबर येऊन सुद्धा आमचे ऊस तुट नाही तर तसे साधं तुझं हां शेतामध्ये पडून आहे. पैशाचं काम असलं तर काम आता काय टोळे दे नाही सरकार, टोळ्याच वाट लावून आहे साहेब. शेती भावाची काय वाढ आहे? काहीच नाही. मार्केट वगैरे काय मार्केट आहे मार्केट काहीच झालं नाही. पाहिजे. इथं झालं पाहिजे मार्केट. महिना आल्याचा काय करावं त्याला? हे पहिलं आता कसा प्रश्न आहे. आता पहिलं उडान पूल हे काही नव्हतं, पट्टी गेट होतं पहिलं. हे गेट बंद केल्यामुळं आता लोकांना लावून जावं लागलं, परेशान व्हायला लोकांची फाट्यापासून. हे प्रश्न मोठा आहे ना. हे उडान पूल झाला ते का लोकांना सोयीस्कार झाला होते. टक्के बाजार इथं आहे साहेब, 30% तिकडं आहे बाजार. लोकांचा कसं आता कोणाला 10%च आहे ना इथं. आता माळ तिकडं जात भेटते तुम्हाला, कपडे किराणा वगैरे वगैरे संपूर्ण तिकडंच भेटते. पण इथं काय 10% येऊन जाणं, आमचे जाणारे वाहन येणारे वाहन, दुसरं काय इथं. फिरून जावं लागेल. आता उडान फुला खालून जावं लागते, भुयार मार्ग. बघितलं मी पाणी साचलेलं. हो, पाणी नाल्याचं पाणी आहे. विकासच नाही त्याचा, विकासच नाही. पूल झाला पाहिजे. हां, रस्ता नाही काय नाही. इलेक्शन आलं की द्या पैसे घ्या वट, द्या पैसे घ्या वट आहे इथं. नाही कामं संपलेले आहेत. आता काम कोणते संपलेले आहेत तशाला तसेच आहेत की ग्रामपंचायतचे. ऊस नेणं आले ते वाळून गेल्यावर साखर तयार झाल्यावर ऊस नेतात. अगोदर टोळ्या देणं नाही काही नाही खेडेगावामध्ये आम्हाला. हो, पण गाव आहे आमच्या खेड्याला 4-4, 5-5 टोळ्या तर देवाना सुरुवातीपासून ऊस चलाय ऊसायचं तसंच राहिले लास्टला. हां, नंतर मग साखर झाली तयार मार्च एप्रिलला मग न्यायचं असं होते. 2600-2700 रुपये द्यायला 2-3 टप्प्यात. नाही तेच भाव आहे 2-3 वर्ष झाले. त्याच्या मनानं नेतात. ज्यावेळेस मार्च एप्रिलमध्ये चलत आहे तेव्हा नेतात. एक टोळी गावाला काय होणार आहे? खेडेगाव आहे ना आमच्या. शासकीय सोयाबीनचा भाव काय असतो आणि प्रायव्हेट कितीला घेतात? प्रायव्हेट 42 ते 4,042 घ्यायले. शासकीय भाव 5,300. तिथं चाळणी मार आलेत, त्याच्यातलं वाळू काढालेत, माती काढालेत, ते अर्ध्याला निर्धक करालेत. ते भाव ते ऑनलाईन करा म्हणालेत. खताचा भाव तर भालेलाच आहे की पाहिजे. म्हणजे हे वाढत नाही भाव? हे वाढतच नाही ना. ऊसाचाही वाढणार नाही. 4 वर्ष झालं हेच भाव चालायला, 4-5 वर्ष झालं. MIDC होना बच्चों काम होना चाहिए मुदखेड़ के अंदर, दवाखाना होना चाहिए एक, और स्कूल होना. 10वीं के बाद एक ही नहीं, यहाँ पर धर्माबाद या तो नांदेड़ जाना पड़ रहा है स्कूल को, कॉलेज के वास्ते. कॉलेज नहीं है, कोई उर्दू नहीं, मराठी नहीं. 10वीं के बाद जो स्कूल नहीं, नांदेड़ ईस्ट और धर्माबाद. यहाँ पर भी एक ब्रिज होना चाहिए पैदल चलने के लिए. आने जाने को बहुत परेशानी हो रही. ये बहुत घूम के आना पड़ रहा है. अगर ट्रेन है तो यहाँ पर भी मसला हो जा रहा है पैदल आने के वास्ते. बाजार तिकडे आहे, गेट आहे इथं, तकलीफ आहे मला जाणे येण्यासाठी. हा, बाजार घेऊन असे थैले घेऊन यायला लागते, यायला जायला तकलीफ आहे. पर्याय मार्ग ब्रिज करायला पाहिजे सर. भाव इथं नाही ना, मार्केट नाही ना. जसं नांदेडला जसं मार्केट आहे तसं इथं मार्केट नाही ना सर. छोट्या मोठ्या आड़ती आहेत इथं. फर्क अभी बहुत, आधी रात को जाते हैं हम, उधर से आने को बहुत टाइम लगता है. आधी अड़चन को उधर से जाने का तो गाड़ी आने के लिए कभी बिन बोले में आ जाती गाड़ी. होना ब्रिज होना चाहिए इसके ऊपर से. ये बाजार का रौनक चली गई वैसा पूरा रौनक चल गई. ये साइड के मार्केट इधर हो गया, वो साइड का उधर ही हो गया है. ब्रिज रहा तो पब्लिक को भी आसानी होती है, दुकान मार्केट वालों को भी आसानी होती थोड़ा. रिक्स लेके जा रहे हैं. ब्रिज होना जरूरी है उसके, उड़ान ब्रिज पैदल चलने के लिए. कौन जिम्मेदार उसका? आज हम मुदखेड़ स्टेशन आए हुए हैं. यहाँ पर किस तरीके से लोगों की समस्या है हमने सुने, और ख़ास करके हम यहाँ पर नगर परिषद के इलेक्शन चालू है.
जिसमें 20 नगर सेवक और एक नगर अध्यक्ष के लिए सभी पार्टियों ने अपने उम्मीदवार रिंगन में उतारे हैं। यहाँ पर शादी खाने का है, MIDC को लेकर कई लोगों ने प्रश्न किए, शेतकरियों के वास्ते यहाँ पर जो है मार्केट बनाने का मांग किए, और उसी तरह जिस तरीके से आज हम यहाँ पर ठहरे हुए हैं, और ये है ईदगाह, ये मुदखेड़ की ईदगाह है। यहाँ मुदखेड़ में ईदगाह की क्या अवस्था है, क्या हालत है, हम बताते हैं। लोग यहाँ पेशाब कर रहे हैं, यहाँ पर जानवर चलाया जा रहा, यहाँ जो वट्टा तक नहीं है, यहाँ पर मांग हो रही है कि एक वट्टा बने जाए। और जिस तरीके से हमने नांदेड़ शहर में कई कब्रस्तान हो या ईदगाह पे देखे हमने कि जिस तरीके से दारू पिए जाती बताते थे, और वहाँ पर दारू के बोतला गिलासा रहते थे, उसी तरह गंदगी का राज है यहाँ पर भी। किस तरीके से ईदगाह के मेंबर के पास यहाँ दारू के बोतला गिलासा है, आप देख सकते हैं। ये यहाँ पर देख सकते हैं आप, पूरी दारू के चौ तरफ बोतला हैं पड़े हुए, गिलासा है। ये हालत है हमारे कौम के लीडरों का। लेकिन कैसे है कि हमारे मेम्बर काम नहीं करने दे रहे ना, बरोबर काम हो रहा नहीं। नहीं सब बराबर अच्छा कर रहे हो, सामने साहब का कोई टेंशन नहीं काम का हमारे इसमें। यहाँ तो होना व्यवस्थित होना ये काम है, ये आए वाला है, लेकिन हमारे जो मेम्बर है ना, जो उन्होंने काम नहीं करने दे रही है। कई लोगों की मांग है चबूतरा बनना। नहीं मांग तो है, कर रहे थे सब, पूरे आए वाले बजट है, सब बोले बजट आए वाला है बोले। ये सब जो है लोग नगर पंचायत के अंदर वो लोगों ने करे सब। यहाँ पे कोई भी साफ सफाई पे ध्यान कुछ नहीं है अभी, जब जिस दिन ईद रहे उसी दिन साफ सफाई होती, बस दूसरे दिन कुछ नहीं हो सकता। बकरीद रमजान बस, दूसरा कुछ नहीं हो सकता। हाँ सब ऐसे रहता सब। शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी। MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।